खरं ते सांगते आहे हेलिकॉप्टर मधून जात नाही बाई, मोठे माणसं पाटलांच्या बैलगाड्यातून जातात. म्हणतात माझ्या बापानी पण आजपर्यंत मला कधी एवढं मोठं मंडप नव्हतं बांधलं. हा मग सोपं का? म्हणतात माझ्या बापानी कधी आईच्या लग्नात एवढं मोठं मंडप नव्हतं बांधलं. माझ्या वडिलांच्या लग्नात माझ्या आईसाठी वडिलांनी मंडप बांधण्याचा काय संबंध? तिच्या घरच्यांनी बांधलंच असेल ना. आणि माझ्या आई वडिलांमध्ये काय घुसलं तिकडे? मी काय म्हणतो मॅडम, धरलंच कधी तुमच्या भावाला तेव्हा सोडायला? नाही बोलत तुमचं सेफली बघितलं ना भावासोबतचा. चल पटकन, किती वारं सुटलंय आज. मॅडम कम बॅक. तुम्हाला मी माहिती का माझ्या घरून पाहिलं, घरून कळलं का? डायरेक्ट लावलं होतं बाई, लावली होती. एक का आमच्या घराच्या वरती कॅमेरा लावलाय, त्या कॅमेऱ्यात मला दिसलं नाही का बाहेर एक कोणतरी बाई फिरती. कळलं का वहिनी? म्हणून आम्ही तिथून इथपर्यंत तुम्हाला. कसं वाटलं माझ्यातलं जंपर बाबा तुम्हाला? होता का नाही खतरनाक? बरं मी काय म्हणतो, जंपर बाबा. हो असं बोलू नका जंपर बाबाला. जंपर बाबा आहे पाटील, हसी नको कातील. कळलं का? काय पण करतोय उगाचच. आम्ही नाकाशिवाय वाटण्यानं वडा शिवाय खात नाही. कळलं का? आमच्या वाडीतल्या मुलांचा नादच करायचा. तुम्हाला आमचा भाव आवडला असेल सकाळी एवढं पाहिलं. काय झालं? म्हणजे थोडा प्लस पॉईंट झाला वाटतं भावाबद्दल. पॉईंट प्लस झाला असेल ना, कमाईनच झाला. आता जा, सकाळी तुम्ही तर डोकं इतकं खाल्लंय ना माझं. मॅडम डोकं खायची वस्तू नाहीये. कळलं का मॅडम? आम्ही खाऊ खाल्लाय गबस. मी काय म्हणतो मॅडम, आमचा भाऊ तुम्हाला आता लय आवडला असेल, लग्न करून टाका. हो, इथूनच राम राम जा कडे. नाही तुमचं राम राम करते मॅडम. आमचा भाऊ मंगळसूत्र घालून तुम्ही ना घालू. मग मला रामराम केला असता आतापर्यंत बाई लग्न झालं असतं तुमचं. कळलं का? आई जा रे. दारात 2 फॉर्च्युनर आले असते नवऱ्याकडनं. आहे म्हणून हेलिकॉप्टर उतरवला असतं समोर. आणि हुंडा नको, मामा फक्त पोरगी द्या मला. कळलं का? मामांसोबत बोललो, मामांना पण बोलवलं होतं दर्शनाला मग सगळ्यांच्या. कळलं का? मामा तर डायरेक्ट बोलले मला, म्हणले पोरगी फुकट घेऊन जा म्हणले. कळलं का? जंपर बाबा आहे तो सब कुछ आहे. तुम्ही काही बोलता आणि मी कशावर पण विश्वास ठेवला कॉल तुम्ही काय बोलता ना? मला गरजच नाहीये तुम्ही कॉल लावायची. मी माझ्या वडिलांसोबत बोलण्याची. माझे वडील आहेत, मी जाऊन बोलेन. आम्हाला माहिती मॅडम तुमचे वडील आहेत. हा, आम्ही म्हणतो का आमचे वडील ते नाही ना, आमचं तर सासरे भावाचे. करा मॅडम भावाशी लग्न, जाऊ दे. तुमचा संसार होईल चांगला, अशी पोर वाटत बारकी. संसार जेव्हा तेव्हा चुलीवर आधी बोटाला सुटके तेव्हा मिळती भाकर. हा, कसं माझं गाणं? अहो, नवीन गाणं लिहिलंय मी. मॅडम करा भावासोबत लग्न, जाऊ दे. मी काय म्हणतो मॅडम, लग्नाचा पण खर्च नका करू तुम्ही, आम्ही करतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. करा लग्न भावासोबत तुम्ही आमच्या. लग्न एक काम करू, पुढच्या 6 तारखेला ठेवू. हा, एवढं प्लॉटिंग आहे ना आपल्या इथे, मंडप बांधायला होतो मोठा. आणि प्लॉटिंग मध्ये जेवण काय ठेवायचं? म्हणजे तुम्हाला जेवण आवडत? हा, नॉनव्हेज नको ठेवाय, मग व्हेजच ठेवू मॅडम. पुरी भाजी ठेवू, नाही तर मग नाही का ते ठेवू, अरे म्हणतो त्याला बेसन चपाती. मॅडम कसलं भारी मेनू ठेवलं त्यांनी. पोरी आणि भाजी ठेवलीत. कळलं का? सोपं आहे का? फक्त पुरी नाही, पुरी आणि भाजी बोललाय तो. नाही, पोरी आणि भाजी. पोरी भाजी वाढायला म्हणून पोरी आणि भाजी. कळलं? अरे तुमचे विचारच थर्ड क्लास आहेत, बाकी काही नाही. आणि तुम्ही फर्स्ट क्लास आहे, बाकी काही नाही. आहेच, कळलं ना? बरोबर. मग फर्स्ट क्लास लोकांना थर्ड क्लास लोक पटतात. कळलं का? फर्स्ट क्लास, थर्ड क्लास, थर्ड क्लास मला काय करायचे? फक्त लग्न करायचे मला, म्हणजे लावून द्यायचे मला भावासोबत तुमचं. मॅडम काय प्लॉटिंग विकत घेतलेले आपण, नाही मग काय? नाचो नाही तर लग्न करू तुमचं म्हणतोय. बरं नाचा ना, तमाशा बघायची लय मन झाले. मस्त पैकी. मॅडम त्या गाण्यावर लावा, नाचा लाल लाल कलरची बांगडी. लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल माझ्या भावासोबत, चाल चाल चाल, चाल माझ्या भावासोबत, नाच नाच नाच. गुलाबी गुलाबी गाल हाय तुझे सोनेरी सोनेरी बाल. कसं वाटलं गाणं? मॅडम नाच करते दुनिया सारी, दादे आपलं सगळ्यात भारी. दादाचं गाणं म्हणजे सगळ्यात भारी. बनवले मॅडम गाणं तर सिंगर. सिंगर चपली चपलीने येऊन मारेल. सिंगर मी कशाला तुम्हाला चपली चपलीने मारेल? सिंगर येऊन तुम्हाला. मॅडम वहिनी आहेत आमचे. हा, आम्ही कशाला सिंगल येऊ? आम्ही येतो मी जोडीत येऊ ना. सिंगर नाही बोलले, तो राठोड नावाचा मुलगा आहे, त्याचं गाणं आहे, तो येऊन असं चपली चपलीने मारेल तुम्हाला. त्याचं गाणं नाही मॅडम, ते काय पाटील पाटील. कळलं का तुम्हाला? आहे ना काहीच नाही कळत.
तुम्हाला सगळं कळतंय ना लोकांचं गाणं आणताय सोडून सबको कोलते काय पाटील बोलते सबको कोलते. झालं ना नाही झालं मॅडम, आताशी तर स्टार्टिंग आहे. मी काय म्हणतो मॅडम, जा रे सकाळ आमच्या भावानी नाही का या तुमच्यासाठी पटवण्यासाठी एवढं काय केलं, काहीतरी करत व्यर्थ आहे, व्यर्थ व्यर्थ नाही मॅडम, ते सत्य आहे. आमच्या भावासोबत लग्न करा. काही करायचं फालतूगिरी. फालतूगिरी नाही मॅडम, ती रहस्यमान गोष्ट आहे, ती कोणाला माहिती. मॅडम तुम्ही माझी पान सुपारी मी तुमचा पान मसाला. कशी आपली जोडी गप्पीर भाऊ यांची चिकट आणि कडू. तू माझी पान सुपारी मी तुझा पान मसाला. खाल्ला का कधी पान मसाला? कारलं खात जावा मॅडम, तुमच्यासोबत चांगलं होईल. खाऊ जाऊ थोडं. तुझं कारलं बिरलं तुझ्यापाशी ठेव. कडू माणसं कारलं खाण्याने माहिती का तब्येत होती, आणि तब्येत झाली ना आम्हाला तुमचा भाऊ लय आवडेल. हा. नाही तुम्हाला आमचा भाऊ लय आवडेल. मी काय म्हणते कुठे मॅडम, चालणार मॅडम तुम्ही आम्हाला सोडून? तुम्हाला कळतं का काय? मॅडम. काट लागेल ना डोळ्यात. धीराला सोडून जातं मॅडम, तुम्हाला कसं वाटेल मॅडम? आम्हाला एकदा भाऊजी तरी म्हणा. गप. आम्हाला कसलं भारी वाटेल मॅडम, अशी फिलिंग येईल आमच्या भावाला तर लय येईल. मॅडम स्टॉप करा मॅडम, भावाचं लग्न मॅडम. भावाचं बी चांगलं होईल, तुमचं बी चांगलं. बहिणी भावाचं पण चांगलं होईन, तुमचं चांगलं होईन, आमचं चांगलं होईन. माझं खूप चांगलं आहे. तुम्ही तुमचं जगाचं करून गेली ना. माझ्या पोलिट्री मधलं कोंबडा का सोडलं चोरलंय वारके बाळानी? गप जरा. मॅडम काय शांत बसा. काय ठीक काय आहे मॅडम, भावासोबत लग्न करा नाही का, अशी पोरं होत्या नातवंड होत्या मग आमच्या भावांना तशी. हा कळलं का? गप रे. करा मॅडम भावासोबत लग्न. करा राव मॅडम. तुम्ही नाही करणार तर कोण करणार? अरे मंदबुद्धीने अख्ख्या वाटत फक्त मीच आहे का? जा ना दुसरीकडे कुठेतरी जावा. नाही मॅडम, आम्हाला तुम्ही लय आवडलं. मॅडम ज्यावेळी डोळे एखाद्या टिकतात ना तिथून जातच नाही कळलं का? मग ते डोळे काढले तरी तुमच्यावरच राहणार आम्ही मॅडम शेवटपर्यंत. तुमच्यासाठी काही करू शकतो. हा जमीन विकून खाऊ शकतो. काय ना विकून नाही हो. तुम्हाला अशी पण जमीन विकूनच खायची ना, तुम्हाला शिक्षण पण चालू कर, तुम्हाला पण चालू करायचं कर. काम धंदे करायचे. मॅडम शेतकऱ्याची आवलं बी आम्ही जमीन विकत नाही, जमीन खरीदतो कळलं का? आपला पॅटर्नच वेगळा आहे मॅडम. या गावात मॅडम आता आपली 100 एकर जमीन आहे मॅडम. हा कळलं का? हा आपला पॅटर्नच वेगळा आहे. मग आता म्हटलं जमीन विकून खायची, आता म्हणतोय माझी 100 एकर जमीन आहे. मॅडम, 100 एकर जमीन आहे ना, ती ठेवली त्या जमिनीनंतर जेवढी येते का 101, 102 ती विकून खायची फक्त. 100 एकर कळलं लावायची. काय? 100 रे चौका आकडा फिक्स होता है मेरी जान. आमच्या भावाला तुम्हाला अशी पोरं बिरे झाल्या अरे बाप रे. तुम्हाला पोरं बिरे झाल्या अशी ऐका ना. नाव जमीन बिमीन करायची. हे अख्खे ना 32 तालुक्यांमध्ये तुमचा आवाज गेला असेल कळलं का? हो ना, सांग ना मंदबुद्धी. सकाळी तू डोकं खाल्लं, आता हा डोकं खातोय. सगळे प्रमुख चायनाची गोष्ट वापरतात. आमच्यासोबत लग्न करा, मेड इन वात्रवाडीचे गोळे वापरतात डायरेक्ट. हा फक्त लग्न करा आमच्या भावासोबत. ओके, आला तुमच्या जिगरी सचिन पण. ह्याला शाळा त्यांच्या नादी लागले. चला ए काय आलं काय? त्याला ताप आलाय. तो का भांग पिऊन आला का? मग त्याला सांगा ना बाबा गोळी बिळी औषध पिऊन ये. काय भांग पिलावानी बोलतो, येड्यांच्या नादी लागतात. तुला बसवून झाड्यावर कळलं का? मॅडम करा भावासोबत लग्न. हा करा हो. आमच्या भावाने तुम्हाला आय लव्ह यू चं बँड दिलं पण ते मी सचिनला दिलं. कळलं का? गपे काय पण सचिन दिलं का नाही तुला? नाही. मग कोण दिलं तुला? ते मला माझ्या मित्रांनी दिले. मित्राला मी द्यायला लावलेलं ह्यांना, पण ते त्यांनी तुम्हाला दिलं. आरची परशात पाहिलं का? आमच्यासोबत राहिलं असतं तर ते बाई पोरणी दिलं असतं. ते आरची परशात पाहिलं का मॅडम? तो चिठ्ठी पाठवतो एका पोराकडे, ते पोरग जाऊन तिच्या ह्याला देत त्या आरचीला. तसं आम्ही करत होतो नाही का, ह्याला चिठ्ठी दिली, याला सांगितलं तुम्हाला द्या, पण त्यांनी काय मॅडम त्यात लाडू खाल्ला. कळलं का? मॅडम तुझ्या आरची परच्या तुझ्या परश्या नाही मॅडम, परश्या. आरची तुझ्यापाशी ठेव. मला काही सांगू नको. तर मी काय म्हणते मॅडम, बाय द वे ब्रो आपने को कॉल आया था, आरची का कॉल आया था. तर ती म्हणली मला आहे ना रातच्याला झोप येत नाही राव, तू तुला बोलवलंय का? हा शायरी ऐकायला बोलवली तिने मला. काय शायरी? बरं मी काय म्हणतो मी मॅडम, शायरीला भारी सांगते तिला. बघा आता झोपच येईन तिला. मजाच करणार आता. बाहुबली म्हणून म्हणतोय. मॅडम ती शायरी सांगून त्याला झोप होती, हा ती पण मीच लिहून दिली. कळलं का? हिला काय होतं? पोरं बिघडायला लागले राव. मी काय म्हणतो मॅडम, आमच्या भावाने काय माहिती. मी काय म्हणतोय मॅडम, आमच्या भावाने तुम्हाला उद्या शॉपिंगला जायला लावले नाही का. काहीतरी म्हणलं 2-3 लाख रुपयाचे कपडे घेऊन द्या म्हणलं तिला नाही का. 1 लाख रुपयाचे एखादं सोन्याचा सँडल बिंडल घेऊन द्या म्हणलंय.
10 लाखाचं सँडल. ते तुमचे 10 लाख आणि काही तुमची शॉपिंग आहे ना तुमच्या जवळ ठेवा, मला काही इंटरेस्ट नाहीये. आणि आज जे केलं ना सकाळी तू, जर तू पुन्हा असं काही तमाशा केला हो. देवांच्या नावाखाली, कृषीत मी गाडलेले माझ्या अंगामध्ये देव येतो, कळलं का? आणि तुम्ही मला म्हणताय काय संबंध तुमचा? आम्ही देवाला मानणारी माणसं आहे, कळलं का? ना मग कुठे पण बसून काय पण देवाचं करायचं असतं का? माझ्या रानात बसलो मी, कळलं का? प्लॉटिंग हा ते भाई बघ तुझाच भाऊ तुझ्याबद्दल काय काय बोलतो. मातीतून रान बनते, रानातून प्लॉटिंग बनती, कळलं का? आणि माती प्लॉटिंग मधनं घर बांधतायत. कळलं का? आणि आम्ही बिल्डिंग खिडकी बनतो. बनते. खिडकी मधनं पोरगी बघते, त्या पोरीला आपण बघतो. नसतं ते सांगायचं ते नाही. सांगायचं नसतं. मी काय म्हणतो मॅडम, पोरगी सुंदर दिसते ती जवानी. तुम्हाला मॅडम आमच्या भावासोबत लग्न करायचे का नाही? नाही. मग तुमच्या बहिणी आमच्या दोघांना 2 द्या. हा काय संबंध रे? वाजवी मागितली का मी सासऱ्याला? नाही ना, पोरीच मागितलं ना. हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या आम्हाला, एवढंच बोलतोय. अरे अशा तुमच्यासारख्या ना नमुन्यांना आमच्या घरात जवळ पण ठेवणार नाही. माझे वडील येत ना तुम्हाला रानात पण ठेवणार नाही कामाला. काय तुझा डायलॉग ऐकायचा? मॅडम तुमच्यासारख्या आमच्या भावाने 56 बायका पटवल्या. कळलं का? मग जा तिकडे जा, चला आता कर सरक. हे 2 मिनिटं. 56 मी तुम्ही करा ना, पण 56 मी तुम्हीच आहे. अहो 56 मी तुम्हीच आहे. तुम्ही तुम्ही दोघं मिळून आहे ना तर इज्जत नाही, इज्जत काढता माझी, तुमचा संबंध येत नाही. बरं मॅडम चलो तर अशा काढ पहिली किती काढू? 100. 100. पण मी तर 56च बायका बोललेलो. तू 100 काढ. घरी गेलो ना मॅडम. तू 100 काढ. तर मी थांबल नाही तर मी इथून चालले. हो मी दाखव का तुम्हाला? थांबा. 100 काय बाई, एका तू मिनिट. 100 उठा बशा काढ. झोपताना काढतो मॅडम. तू 100 काढ. 10 40 60 100. झालं बस का मॅडम? खुश का आता? कळलं का? 100? मॅडम आपल्या घरी एवढी दिसती जरा. तू किती शहाणा आहे माहिती ना? मॅडम येडी दिसते. कोण बोललं? ए गप्रे तू 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 काय तू काय ग तू 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 गप बाई, तिकडे जाऊन थांब. तू घरी जा. तुझ्या मॅडम तो काय म्हणतो मॅडमच्या घरी जा. चला तू ज्या खाली वाजवल आई बी बोलते. तुझ्या घरी जायचं का? बघ बाय 1 गेट 1 2 फ्री आहे, कळलं का? हा, वाटलं तर मॅडम माझ्या भावाला पण घेऊन येतो. संसार मारून टाकू भावाचा. असं आता ऐकू आलं काय पण नाही मॅडम, मी माझ्या भावा शायर नाहीये, मी फक्त डायलॉग लवर आहे. कळलं का? मी काय म्हणतो मॅडम, नाही कळालं. कळालंच नाही तेच बरं झालं. कळालं असतं तो आपल्या भावाला सोडून दिलं असतं. हा. मी काय म्हणतो मॅडम, धरलंच कधी तुमच्या भावाला तेव्हा सोडायला? काय बोलता तुमचं सेफली बघितलं ना भावासोबतचा? सेल्फी नसतो सेल्फ आता काय म्हणतो? सेल्फी नसतो सेल्फी असतो. सेफली नसतो तो सेल्फली असतो. हा तर तू इकडे ये. मी काय म्हणतो, बरं मग तुम्ही आमच्या भावाला पकडलं नाही तर मग दुबईला कायला गेलतात भावाला भेटायला? गप आहे. आम्हाला कायला म्हणत होतात मग माझ्या भावा तुमच्या भावाकडे जायची, मला तिकीट काढून द्या. गप आहे. मॅडम 81 लाख रुपयाचं तिकीट काढून दिलं तुम्हाला डायरेक्ट हेलिकॉप्टर. आम्ही हेलिकॉप्टर मधनं जात नाही. अच्छा मग हेलिकॉप्टर मधून जाता का? हेलिकॉप्टर मध्ये खरं ते सांगते आम्ही हेलिकॉप्टर मधून जात नाही. नाही बाई, मोठे माणसं पाटलांच्या बैलगाड्यातून जातात. केलाय राडा, पाटलांचा बैलगाडा, गाडा, त्यांनी गावात केलाय राडा. तुझं काय संबंध नातेचा? पाटलांचे सासरे त्यामुळे आम्ही नसतोय ना. आणि मॅडम आमची आता होणारी सुनत म्हणते वहिनी. वहिनी साहेब, तर आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो? काही नाही, तुम्ही कडे निघून जावा तिथं. नाही इथं कडे जाऊन मंडप पाहून तुम्ही पुढे आता लग्न होणार आहे. भावा नवरा जमात, बायको कोमात, कळलं का? एवढं जमत आहे ना मॅडम. तुम्ही नाही काशी लांब घर पाहिलं ना आमचं, आपलं घरच म्हणतोय मंडप पाहिला ना तुम्ही डायरेक्ट कॉमात जात. कळलं का? म्हणतात बापानी पण आजपर्यंत मला कधी एवढं मोठं मंडप नव्हतं बांधलं. हा मग सोपं आहे का? म्हणतात माझ्या बापाने कधी आईच्या लग्न तेवढं मोठं मंडप नव्हतं बांधलं. हा. माझ्या वडिलांच्या लग्नात माझ्या आईसाठी काढलेलं मंडप बांधण्याचा काय संबंध? घरच्यांनी बांधलंच असेल ना. आणि माझ्या आई वडिलांमध्ये काय घुसतोय तिकडे? तिथं आमचं सर रोड कसा आहे ना, सरळ रोड जाते हे बघा 4 रस्ते आहेत, 1 2 3 4. बरं मी काय म्हणतो तुझं हो का, आम्ही असं येत होतो इथे 4 रोड येतं, आम्हाला कळलंच नाही, मग इकडे घुसलो तुमच्या आई बापाकडे. कळलं का? हे एक रस्त्याला मामा मामी, त्यानंतर तुमच्या 2 बहिणी, आणि एक रस्ता डायरेक्ट भावाकडे जातो. मग असं तुम्ही हँड पाडतं माहितीये का, म्हणतो ना एवढा मोठा मंडप
तुम्हाला म्हणजे एक मंडपापासून नाही का मॅडम स्टेजवर राहायला तुम्हाला असं 2-3 किलोमीटर मोठं अंतर अहो लागतं. तुम्ही म्हणता बंगलात मंडप आहे का मंडपात बंगला आहे का सोपं आहे का टाळायचं पण नाही. तुमच्या पैसे राहून मी चालले ए नाही मला जायचं उशीर होता अंधार पडायला लागलाय. काय म्हणता मित्रांनो बरोबर का नाही तर एवढा मोठा मंडप बांधू की नाही आम्ही मग कारण की वहिनी करूनच राहायची भावासाठी. यार दोस्तांना पावमात गेली पाहिजे. हा इतका मंडप बघून तर बघूया आपण मंडप पण कसा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाला फॉलो करा आणि भेटूया पुढील भागात.